पुढे नेतोय. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलेलं वायाला जाऊन द्या ना, अण्णासाहेब जावळे पाटलाचं, वडजे पाटलांचं, मी जाऊ द्या ना, ते मी पुढे घेऊन चाललो, तुम्ही घेऊन जायचं काय आहे त्याचं? आणि काय मोठं म्हण ठेवायला हरकत देवा, नाही जमलं आपल्याला हे कोणा पोरग करतंय, चला राहायचं मागोबा, काय अडचण आहे? काय अडचण का? तुम्हीच असं कशा राहिले कोणतरी उभा तर चल करतंय जातीसाठी, का पुढे दाखवायचं? काही होणार नाही, काय नाही होणार. षडयंत्रच उघडं पडलं, लय मोठं होतं ते, खूप मोठं होतं ते, आणि त्यांनाही कळून चुकलं ते. त्याचे फोटो पण आलेत, नाही असं पण नाही, फोटो पण आलेत. पण मी संयम धरतो, मी बघतो, शेवटी माझाच भावंडे बदलतो का? कारण माझा जो दाखला आरसा एकदा दाखवलं की लय अवघड होतं. माझ्या विरोधात कोण कोण बोलतोय त्याचे रोज दिवसातून 10-15 निरोप तरी आमच्यापर्यंत येत. बोलणारचे पण हा, मी पहिल्यांदा आता मीडिया समोर बोलायचं नव्हतं, मोबाईल मध्ये गच भरलंय, गच. कुठं बसलेत, कुठं काय व्हिडिओ चालू आहे, कुठं काय आहे, कोण बोलायचं शिकतोय, कोण कोण येतं, कोणची टीम आहे, हे कोणाचे कार्यकर्ते, तो प्रवक्ता कोणाचा आहे, हे काय शिकवतो. लिंबा झाडाखाली बसत असतील का प्रवक्ते? प्रवक्ते लिंबा झाडाखाली नाही बसत. 4-2 पत्रकार लिंबा झाडाखाली नाही बसत, त्यांना सगळे गबाळच असते. टंगड्या लांबून पसरून बसून गप्पा, असं बोल तसं सांगत, म्हणजे हे पण कळतंय. बरं सांगितलं त्यांच्यातलेच परत फोटो व्हिडिओ काढून, हे तरी त्यांना कळायला पाहिजे. पण ते मी बोललो नाही मीडिया त्याच्यासाठी की मी जर ते एकदा दाखवलं तर आम्हाला जे माहिती व्हायच्या त्या बंद पडत्या. त्यांना जर वाटलं याला आपण बोलतोय कोण रसद पुरीतो हे माहीत झालं तर ते उद्या सकाळी बंद पडलं, म्हणून ते बोलत नाहीये मी मीडियात. पुरी माहिती आणखीन त्याला जोवर आनंद घ्यायचा आहे तोवर घेऊ द्या. एकदा संकटाचे ढग सुरू झाले ना मग कळण तिने ताळात कोण राहत आहे का नाही. कोणत्या प्रकरण नाही मला काय करायचं चौकशी करून तिची, पण मला माहित झालं ना समाजाचा असून समाजाचा शत्रू मंत्री कोण, असं कसं वेळ आले तर मी त्याचं नाव बी घे. दारू खुले चर्चा होईल का नाही मला माहित नाही, पण मला आता अंमलबजावणी पाहिजे, कारण पोराचे ऍडमिशन आहे. मला पुऱ्या व्हॅलिडिटी पाहिजेत, एस त्या सगळ्या मागं पाहिजेत. 17 संस्थांचा JR पाहिजे. मी हटत नसतो, मी भेद महाराष्ट्रात मानत नाही, एकाही मागणी सुट्टी नाही. त्यांनी 30 मे पर्यंत सरकारनं मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करून सगळे प्रमाणपत्र वाटप करून टाकावं राज्यातली, हाय तेवढे विषय संपून टाकावं. मागे तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि तुम्हाला जीवे मारण्याच्या धमकीचे पुरावे पोलिसांना दिले होते, त्यामध्ये काही लोकांना अटक देखील झाली. ह्याचं प्रकरण आता झालं काय पुढे? होईल. आपण काय सांगितलं होतं मीडियाला त्या दिवशी, मी मीडियाला साक्ष ठेवतो असं बोललेलो आहे, माझे शब्द आहेत. आणि माझा समाज ह्यो तिथं होता, समाजाच्या दरबारात सिद्ध झालेलं आहे मला मारायचं ठरलं म्हणून. पोलिसांनी केस करा नका करू, उद्या सोडून द्या, सकाळी जामीन करा, नाही तर धरून नका आणू, माझ्या दरबारात झालेलं आहे. मला काय उत्तर द्यायचंय ती मी योग्य वेळेवर देईन. मी असं सांगितलेलं आहे. मी त्या तपासात काय चाललं बघत नाही, कोणाच जामीन झाली बघत नाही. कारण मी काय म्हणतो की जालना आणि बीड दोन्ही जिल्ह्यातला आमचा समाज पुरे वळीत येत, पूर्ण वळीत येत असे नामवंत लोक होते. त्यांच्या समोर ठरलेलं आहे, झालेलं आहे की हो असं असं ठरलं होतं. इकडे तुम्ही किती खोटा बोला हो, माझा समाज साक्षीदार आहे. उद्या तुम्ही कोर्टातून सोडता, तुमच्या मागं मंत्री आहे सरकारमधले, तुम्हाला ते सोडील नाही सोडील ते काय त्याच्याशी नाही मला देणं घेणं. इथं सिद्ध झालंय, तुम्ही अटक करा नका करू, सजा द्या नका देऊ, इथं समाजात तुम्ही बोललात, हे कोर्ट माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे. ते मॅनेज होऊन ते जाणं, कुणी अधिकाऱ्यांनी सोडून दिलं, तपास व्यवस्थित न करणं, ते कुठाने करणं, त्याची मी त्यात नाही पडत. त्यामध्ये आणखी काही पुरावे देणार होतात व्हिडिओ पुरावे, त्याला त्याच वेळेस दिले, त्यावेळेस दिले त्याला सगळं त्यांच्याच मोबाईल मध्ये, आणि सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांनीच घेऊन ठेवलंय. एवढं असून त्यांना काय करायचं ते करतील, आम्ही आमचं ठरू वेळ आलं. चलो धन्यवाद. तर 30 मे पासून अंतरवालीमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. 30 मेच्या आधी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. तसंच माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. 29 तारखेआधी सर्व मराठ्यांनी अंतरवालीमध्ये यावं असं आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं आहे.
गॅझेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाज हा कुणबीच आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.